नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. जर तुमचे वय 60 ते 80 वर्षांच्या दरम्यान असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या वयात शरीर शांतपणे पण सतत आपल्याला इशारे देत असते. पण बहुतेक लोक ते ऐकण्याऐवजी दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात की अचानक त्रास वाढला, अचानक कमजोरी आली, अचानक आजार बळावला. म्हणूनच आज मी तुम्हाला एक स्पष्ट आणि थेट गोष्ट सांगणार आहे, जी जर आज थांबवली नाही तर पुढे पश्चाताप अटळ आहे. हा शेवटचा इशारा समजा, कारण 60 नंतर शरीर लढत नाही, ते फक्त सहन करत असते आणि सहनशक्ती संपली की मग औषधही साथ देत नाही. सर्वात मोठी चूक जी या वयात लोक दररोज करतात ती म्हणजे शरीर थकलं आहे हे मान्यच करत नाहीत. अजूनही तरुण असल्यासारखं वागणं, अजूनही जुन्या सवयी घट्ट धरून ठेवणं आणि अजूनही बदल नको असे म्हणणं. ही मानसिकता या वयात सगळ्यात घातक ठरते, कारण शरीराची गरज बदललेली असते पण सवयी मात्र बदलत नाहीत. सकाळी उठल्यावर अंगात जडपणा असूनही दुर्लक्ष केलं जातं, पाय दुखत असूनही चालत राहिलं जातं, पचन बिघडलेलं असूनही जसं चाललंय तसंच खाल्लं जातं आणि झोप अपुरी असूनही विश्रांती न घेता दिवस ढकलला जातो. ही सगळी लक्षणं नसून धोक्याची घंटा आहे, पण ती वाजते तेव्हा आपण कानावर हात ठेवतो. या वयात सर्वात आधी बंद करायला हवी ती सवय म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष करणं, कारण 60 नंतर शरीर तुमचा सेवक नसतो तर तुमचा आधार असतो आणि आधार कमकुवत झाला तर सगळं आयुष्य कोसळतं. दुसरी मोठी चूक म्हणजे वेदना सहन करणं. खूप लोक म्हणतात या वयात दुखणं आलंच पाहिजे. हे वाक्य सगळ्यात मोठा भ्रम आहे. दुखणं येणं नैसर्गिक असू शकतं, पण ते रोज वाढणं नैसर्गिक नाही. आणि तरीही लोक औषध न घेता, तपासणी न करता वेदनांची तडजोड करत राहतात आणि एक दिवस अचानक उठणं बसणंही अवघड होतं. तिसरी सवय म्हणजे चुकीचं खाणं. या वयात शरीराला कमी पण योग्य अन्न लागतं, पण लोक सवयीने जास्त खातात, जड खातात, वेळेवर न खाता उशिरा खातात आणि म्हणतात आता काय फरक पडतो. हीच बेफिकी पुढे मोठ्या आजाराचं रूप घेते. चौथी गोष्ट म्हणजे हालचाल पूर्णपणे बंद करणं. काही लोक वेदनेच्या भीतीने हालचालच थांबवतात, पण लक्षात ठेवा, हालचाल थांबली की रक्तप्रवाह मंदावतो, स्नायू कमजोर होतात, सांधे जड होतात आणि मग पडण्याचा धोका वाढतो. पाचवी आणि अत्यंत धोकादायक सवय म्हणजे मनातल्या गोष्टी मनातच ठेवणं. या वयात एकटेपणा वाढतो, भीती वाढते, मृत्यूची चिंता वाढते, पण त्याबद्दल बोलणं टाळलं जातं आणि हळूहळू मन खचत जातं. याचा थेट परिणाम शरीरावर होतो. रक्तदाब वाढतो, झोप जात नाही आणि स्मरणशक्ती कमी होते. म्हणूनच आज तुम्हाला हे सगळं ताबडतोब बंद करायला सांगितलं जात आहे, कारण अजून वेळ गेलेली नाही. आज जर तुम्ही थांबलात, आज जर तुम्ही ऐकलत, आज जर तुम्ही बदल स्वीकारलात तर पुढची 10-15 वर्ष तुम्ही स्वाभिमानाने जगू शकता, स्वतःच्या पायावर उभं राहू शकता आणि कुणावर ओझं न होता आयुष्य एन्जॉय करू शकता. पण जर आजही तुम्ही म्हणाल की मी ठीक आहे, मला काही होत नाही, तर उद्या आरशात पाहताना तुम्हालाच स्वतःचा राग येईल. पुढच्या भागात मी तुम्हाला नेमकं काय काय थांबवायचं आहे आणि का थांबवायचं आहे हे अगदी उघडपणे सांगणार आहे, जे अनेक लोक सांगायला घाबरतात, पण जे ऐकणं या वयात अत्यावश्यक आहे. आता या दुसऱ्या भागात मी तुम्हाला त्या सवयी स्पष्टपणे सांगणार आहे, ज्या 60 ते 80 वयात ताबडतोब बंद केल्या पाहिजेत. कारण या सवयी बाहेरून साध्या दिसतात, पण आतून शरीर पोखरत असतात. पहिली सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर शरीराला वेळ न देणं. या वयात उठताच लगेच कामाला लागणं, लगेच चालणं, लगेच वाकणं, उचलणं हे अत्यंत धोकादायक असतं. कारण रात्री झोपेत शरीराचा रक्तप्रवाह मंद असतो, स्नायू घट्ट असतात आणि सांधे कोरडे असतात. अशावेळी अचानक हालचाल केली तर चक्कर येणं, पडणं किंवा स्नायू ताणणं सहज घडू शकतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर किमान 10-15 मिनिटं शांत बसणं, हळूहळू हातपाय हलवणं आणि मगच दिवस सुरू करणं गरजेचं असतं. दुसरी सवय म्हणजे तहान आणि भूक याकडे दुर्लक्ष करणं. या वयात तहान कमी लागते, म्हणून पाणी कमी प्यायचं ही मोठी चूक आहे. कारण शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही, फक्त संकेत कमकुवत होतात. पाणी कमी झालं की रक्त जाड होतं, मूत्रपिंडांवर ताण येतो आणि थकवा वाढतो. त्याचप्रमाणे भूक लागली नाही म्हणून जेवण टाळणंही चुकीचं आहे, कारण त्यामुळे अशक्तपणा वाढतो आणि साखर अचानक खाली जाते. तिसरी सवय म्हणजे झोपेची तडजोड करणं. अनेक लोक या वयात म्हणतात आता झोप कमी झाली तरी चालते, पण खरं म्हणजे या वयात झोपेची गरज अधिक शिस्तबद्ध असते. वेळेवर झोप न लागणं, उशिरा झोपणं, दिवसा झोपून रात्री जागणं यामुळे मेंदू थकतो, चिडचिड वाढते आणि स्मरणशक्ती कमजोर होते. चौथी सवय म्हणजे दुखणं आलं की स्वतःहून औषध घेणं किंवा कोणीतरी सांगितलेली गोळी घेणं. या वयात प्रत्येक शरीर वेगळं असतं. एका माणसाला चाललेली गोळी दुसऱ्या माणसाला अपायकारक ठरू शकते. तरीही लोक वर्षानुवर्ष तीच गोळी घेत राहतात आणि हळूहळू यकृत, पोट, मूत्रपिंड यावर परिणाम होतो. पाचवी सवय म्हणजे आजार लपवणं.
खूप लोक मुलांना त्रास होईल म्हणून वेदना लपवतात, खर्च वाढेल म्हणून तपासणी टाळतात. पण लक्षात ठेवा, आजार लपवला की तो कमी होत नाही, तर अधिक बळावतो आणि एक दिवस अचानक मोठा धक्का देतो. 6वी सवय म्हणजे सामाजिक संपर्क तोडणं. या वयात अनेक लोक हळूहळू एकटे राहायला लागतात, कुणाशी बोलणं कमी करतात, बाहेर जाणं बंद करतात आणि म्हणतात आता कुणाचं काय. पण एकटेपणामुळे मनावर मोठा ताण येतो आणि तो ताण शरीराला आजारी बनवतो. 7वी सवय म्हणजे सतत भूतकाळात जगणं. पूर्वीचं आयुष्य आठवत बसणं, पूर्वी किती ताकद होती याची तुलना आजच्या शरीराशी करणं. यामुळे नैराश्य वाढतं आणि मन खचतं. जेवढं मन खचतं तेवढं शरीर लवकर थकायला लागतं. 8वी सवय म्हणजे डॉक्टरांकडे शेवटचा पर्याय म्हणून जाणं. या वयात तपासणी ही भीतीची गोष्ट नसून सुरक्षिततेची गोष्ट आहे. वेळेवर तपासणी झाली तर मोठा धोका टाळता येतो, पण लोक भीतीपोटी किंवा आळशीपोटी ती टाळतात. या सगळ्या सवयी आज थांबवल्या नाहीत तर पुढे पश्चाताप ठरलेला आहे, कारण 60नंतर शरीर दुरुस्तीची संधी कमी वेळा देतं. म्हणूनच हा भाग मी थोडा कडक शब्दात सांगितला आहे, कारण गोड बोलून या वयात उपयोग होत नाही. वास्तव स्वीकारणं आणि सवयी बदलणं हाच खरा मार्ग आहे. पुढच्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, हे सगळं बंद केल्यानंतर नेमकं काय करायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून उरलेलं आयुष्य शांत, निरोगी आणि स्वाभिमानाने जगता येईल. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही मागच्या 2 भागांत सांगितलेल्या गोष्टी आजच बंद केल्या तर नेमकं काय सुरू केलं पाहिजे, जेणेकरून 60 ते 80 वयातही शरीर आणि मन दोन्ही स्थिर आणि मजबूत राहील. सर्वात आधी सुरू करायची गोष्ट म्हणजे दिवसाची गती कमी करणं. या वयात आयुष्य वेगाने नाही तर शहाणपणाने जगायचं असतं. सकाळी उठल्यावर घाई न करता शरीराला जागं होण्यासाठी वेळ द्या. शांत बसून श्वासावर लक्ष ठेवा. हळूहळू मान, खांदे, हात, पाय हलवा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि चक्कर पडण्याचा धोका कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेची शिस्त. या वयात शरीर घड्याळासारखं काम करतं. वेळेवर उठणं, वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं हे औषधाइतकंच प्रभावी असतं. उशिरा झोपणं, उशिरा खाणं किंवा वेळा सतत बदलणं यामुळे शरीर गोंधळात पडतं आणि थकवा वाढतो. तिसरी गोष्ट म्हणजे अन्न साधं पण नियमित ठेवा. या वयात कमी खाणं गरजेचं नसतं तर योग्य खाणं गरजेचं असतं. पोट अर्ध भरलेलं ठेवा. अति तेलकट, अति गोड, अति तिखट टाळा आणि जे खाल्लं जातं ते शांतपणे चावून खा. घाईत खाल्लेलं अन्न शरीर स्वीकारत नाही. चौथी गोष्ट म्हणजे पाणी पिण्याची सवय जाणीवपूर्वक लावा. तहान लागली नाही तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या, कारण पाणी हे रक्त पातळ ठेवतं, सांधे ओलसर ठेवतं आणि थकवा कमी करतं. 5वी गोष्ट म्हणजे हलकी हालचाल रोज करा. व्यायामाच्या नावाखाली कठीण गोष्टी नको, पण चालणं, हातपाय हलवणं, मोकळ्या हवेत थोडं फिरणं हे अत्यंत आवश्यक आहे. हालचाल बंद झाली की शरीर जास्त वेगाने झिजतं. 6वी गोष्ट म्हणजे वेदना ऐका, पण त्यांना शरण जाऊ नका. दुखणं आलं तर दुर्लक्ष करू नका, पण घाबरूही नका. योग्य वेळी तपासणी करा, योग्य सल्ला घ्या आणि स्वतःहून प्रयोग करू नका. 7वी गोष्ट म्हणजे मन मोकळं ठेवा. रोज कोणाशी तरी बोला. आपलं दुःख, भीती, चिंता शेअर करा. मनात साठवलेली गोष्ट शरीराला आजारी बनवते. बोलल्याने मन हलकं होतं आणि मन हलकं झालं की शरीरालाही बळ मिळतं. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःला निरुपयोगी समजू नका. या वयात अनेक लोक म्हणतात, आता आमचं काम संपलं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचा अनुभव, तुमचं शहाणपण, तुमचं अस्तित्व आजही कुटुंबासाठी महत्त्वाचं आहे. ही भावना जपली तर जगण्याची इच्छा टिकून राहते. 9वी गोष्ट म्हणजे तपासणीला भिवू नका. वेळेवर तपासणी ही आजाराची भीती नसून आजारापासून संरक्षण आहे. जितक्या लवकर गोष्ट समजते तितक्या कमी त्रासात ती आटोक्यात येते. 10वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार. 60नंतर शरीर बदलतं हे सत्य आहे, पण हे बदल संपण्याचं चिन्ह नसून गती बदलण्याचं चिन्ह आहे. ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकारता त्या दिवशी अर्धी लढाई जिंकता, कारण मग तुम्ही शरीराशी भांडत नाही तर त्याची काळजी घ्यायला सुरुवात करता. आणि शेवटी एवढंच सांगते की आज जर तुम्ही हे सगळं ऐकून एक तरी सवय बदलली तर हा व्हिडिओ यशस्वी झाला असं समजा, कारण या वयात मोठे बदल एकदम होत नाहीत, पण छोटे बदल आयुष्य वाचवतात. हा शेवटचा भाग इथेच संपवते आणि आशा करते की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर वेळेत जागं करण्यासाठी उपयोगी पडेल. कारण अजून वेळ गेलेली नाही, पण उद्याची खात्रीही नाही. म्हणून आजच थांबा, आजच बदला आणि उरलेलं आयुष्य शांततेने जगा.
आणि शेवटी एवढंच सांगते, जर हा व्हिडिओ तुमच्या थोडासा तरी उपयोगी पडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्यासारख्या अजून अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढेही अशाच महत्त्वाच्या आणि उपयोगी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमचं आरोग्य आणि तुमचं आयुष्य आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. धन्यवाद.